दत्तगुरु मित्रांनो, दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय देवता आहेत. त्यांना त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित रूपात मानले जाते. दत्तात्रेयांची कथा त्यांच्या जीवनाची गोडी आणि त्यांचं ज्ञान यांचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांचा जन्म असं सांगितलं जातं की ते अयोध्येतील राजा अंजनी आणि राणी सुशीला यांच्यापासून जन्मले होते. त्यांचा जन्म विशेष होता कारण तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने झाला. त्यांचा जन्म मानवतेला एक नवीन मार्ग दाखवण्यासाठी झाला. दत्तात्रेयांना जन्मताच परमेश्वराचे ज्ञान होते. त्यांचे कार्य महत्त्वाचे होते कारण ते एका अत्यंत उंच मनोवृत्तीचे होते आणि त्यांच्याकडे अनंत शास्त्रांचे ज्ञान होते. दत्तात्रेयांच्या जीवनाची एक अत्यंत रोचक कथा अशी आहे की ते एकदा एका जंगलात भटकत होते. त्या जंगलात त्यांना 3 वेगवेगळ्या प्राण्यांची भेट झाली. एक होता मेंढपाळ, दुसरा शिंपला आणि तिसरा साप. प्रत्येक प्राण्याचे जीवन दत्तात्रेयांनी आपल्या बुद्धीने आणि ज्ञानाने समजून घेतले. त्यांनी या 3 प्राण्यांच्या जीवनातून महान धडे घेतले. मेंढपाळाने त्याच्या मेंढ्या सांभाळताना जो संयम आणि श्रद्धा दाखवली, त्यातून दत्तात्रेयांनी धैर्य आणि शहाणपण शिकले. शिंपल्याच्या कवटीतून बाहेर आलेल्या मोत्यांनी त्यांना सादर केले की प्रतिकूलतेतूनही सुंदरता निर्माण होऊ शकते. सापाने स्वतःच्या अस्तित्वाची महत्ता जाणून घेतली होती आणि दत्तात्रेयांना शिकवले की आपल्याला जेवढे कष्ट करावे लागतात त्याचे महत्त्व समजून चालावे. या सर्व गोष्टींना त्यांनी दत्ततत्व म्हणून मानले आणि स्वतःचे जीवन एक आदर्श जीवन ठरवले. ते सत्य, अहिंसा आणि ज्ञानाचे पालन करत होते. त्यांचा शिष्यवर्ग देखील त्यांच्यापासून शिक्षण घेत होता, ज्यामध्ये परमहंस, योगी आणि साधू होते. दत्तात्रेयांच्या उपदेशात जीवनाच्या गूढ सत्याचा अनुभव घेतला जातो. ते प्रकट होऊन सर्व जीवांना एकात्मतेचा संदेश देत असत. त्यांच्या महान कार्यक्षेत्र विविध ठिकाणी वस्ती केली, जेणेकरून सर्वांना शांती, ज्ञान आणि समर्पण यांचा मार्ग कळावा. दत्तात्रेयांची कथा नुसती एक ऐतिहासिक घटना नाही, तर ती जीवनाची एक शिक्षा पद्धती आहे. त्यांच्या शिक्षणातून आपल्याला जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत समजूतदारपणा, धैर्य आणि श्रद्धा यांचे महत्त्व समजते. दत्तगुरु मित्रांनो.